मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं की तुमच्या गावची एकूण झाडं किती आहेत किंवा गेल्या वर्षी ग्रामपंचायतीने किती पैसा खर्च केला, तर तुमचं उत्तर तुम्हाला एका मिनिटात मिळू शकतं. ते उत्तर मिळतं ग्रामपंचायतीच्या 1 ते 33 नमुन्यामध्ये. विशेषतः शालेय प्रकल्प आणि स्पर्धा परीक्षांची साठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. नमुना 1 पासून नमुना 33 पर्यंत नक्की काय असतं, हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा नमुना हा तुमच्या गावचं भविष्य ठरवतो. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर यापूर्वी आपण तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या गावामध्ये हे सर्व काही आहे का नाही, हे ग्रामपंचायतमध्ये एकदा नक्की लक्षात घ्या. आणि तर पाहूया आपण ग्रामपंचायतमध्ये वापरले जाणारे सर्व नमुने आणि त्यांची माहिती. तर बघू शकता, नमुना क्रमांक 1 ग्रामपंचायत सदस्य नोंदवही. तर ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य आहेत, काय करतात काय नाही, त्याची एक नोंदवही असते. नमुना नंबर 2 बैठकीची नोटीस. ही बैठकीची नोटीस लावली जाते आणि गावामध्ये दौंडी दिली जाते, ही या दिवशी बैठक आहे याविषयी. नमुना क्रमांक 3 बैठकीची इतिवृत्त. नमुना क्रमांक बैठकीमध्ये काय झाले आहे याविषयी माहिती त्या वहीमध्ये घेतली जाते. आणि नमुना क्रमांक 4 ठराव नोंदवही. तर आपल्याला कधी कशाचा ठराव घ्यायचा असेल, काही करायचे असेल, तर त्याची त्या वहीमध्ये नोंद घेतली जाते. नमुना क्रमांक 5 ग्रामसभेची नोंदवही. तर ग्रामसभेमध्ये काय कामे ठरवलेली आहेत, काय नाही, याविषयी एक ग्रामसभेची वही असते. तर नमुना क्रमांक 6 कर्मचारी उपस्थिती नोंद. तर कोण कर्मचारी उपस्थित होते, काय होते, अशा प्रकारची पण एक नोंदवही असते. आणि नमुना क्रमांक 7 मालमत्ता कर, म्हणजे घरपट्टी वगैरे राहतो त्या प्रकारे ती पट्टीची एक नोंदवही असते. आणि नमुना क्रमांक 8 पाणीपट्टी नोंद. तर आपल्याला जो सरकारी नळ दिला जातो, तो नळाची नोंदवही असते त्याच्यावर. आणि नमुना क्रमांक 9 कर वसुली पावती. आता हे कर कशा प्रकारचा, खूप सारे कर आहेत, त्याच्यामागे आता हे कर म्हणून एक वही असते. आता नमुना क्रमांक 10 रोकड वह्या, कॅशबुक, म्हणजे कोणी किती पैसे दिले वगैरे हे ठेवण्यासाठी एक कॅशबुक राहते. आणि नमुना क्रमांक 11 बँक व्यवहार नोंद. बँकेचे व्यवहार किती झाले, काय झाले, याची पण एक वही असते. त्या वहीमध्ये सगळे बँकेचे नोंदी वगैरे ठेवलेल्या असतात. नमुना क्रमांक 12 अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे बजेट. याच्यामध्ये बरेच काही पत्रकाविषयी माहिती दिलेली असते. नमुना क्रमांक 13 खर्च नोंदवही. तर आपल्या आलेला फंड आपण कुठे कुठे खर्च केला याविषयी सर्व माहिती खर्च वहीमध्ये मांडलेली असते. नमुना क्रमांक 14 अनुदान नोंद. आपण म्हणजे अनुदान किती आले आहे, काय आले आहे, याविषयी माहिती राहते. नमुना क्रमांक 15 विकास कामाची नोंद. आपण कामं कोणते केले, काय केले, त्याची विकासाची नोंद ठेवलेली राहते. नमुना क्रमांक 16 काम आदेश वर्क ऑर्डर, म्हणजे आपण काय ऑर्डर घेतल्या आहेत कामाच्या, काय नाही, याविषयी. नमुना क्रमांक 17 मोजणी पुस्तक. त्या मोजणी पुस्तकमध्ये मेजरमेंट काय आहेत, काय नाही, ते असते त्यामध्ये. तर नमुना क्रमांक 18 साहित्य साठा नोंद. तर आपल्याकडे साहित्य काय आहे, काय नाही, उपयोगी पडण्याचे गावामध्ये, अशा प्रकारे त्या वहीमध्ये ठेवलेले असते. नमुना क्रमांक 19 बिल नोंदवही. तर आलेले बिलं, त्या वस्तूंचे वगैरे, अशा प्रकारे काही आम्हाला माल आणला त्याचे निघालेले बिलं वगैरे ते ठेवलेले राहतात त्या वहीमध्ये. नमुना क्रमांक 20 व्हाउचर नोंद. व्हाउचर नोंद म्हणजे काही व्हाउचर निघले, काही झाले, त्याच्या नोंदी त्या वहीत ठेवल्या जातात. नमुना क्रमांक 21 कर थकबाकीची नोंद. म्हणजे ज्या कोणाचे कर वा थकबाकी आहे ती वेगळी वही केली जाते 1 वर्षानंतर. ती सपोज म्हणजे मार्च एंडिंगला असे ती वेगळी केली जाते. त्यानंतर नमुना क्रमांक 22
जन्म नोंद वही. तर गावामध्ये जन्मले मुलं वगैरे होतात त्यावेळी त्या नोंदवहीमध्ये जन्म नोंदवहीमध्ये नोंद केली जाते. तर अशा प्रकारे नमुना क्रमांक 23. तशीच मृत्यू नोंदवही पण असते. आपल्या गावात कोणी मृत्यू पावले तर त्या वहीमध्ये ते लिहिण्यात येते. पुन्हा त्याच प्रकारे नमुना क्रमांक 24. विवाह नोंद. कुणाकुणाचा विवाह झाला गावामध्ये यावर्षी वगैरे त्या वहीमध्ये नोंद केली जाते. नमुना क्रमांक 25. बांधकाम परवाना नोंद. तर कशाची बांधकाम चालू आहेत, कशाचे करायचे आहेत, कुठे काय आहे, अशा प्रकारे बांधकामांची एक नोंद वही असते. तर नोंद होते. नमुना क्रमांक 26. परवानग्या नोंदणी नोंद. तर परवानग्या द्यायची, कशासाठी परवानगी द्यायची, काय द्यायची, त्याची पण एक नोंद असते. नमुना क्रमांक 27. तक्रार नोंदवही. तर ही तक्रार नोंदवही असं आहे की काही आपल्याला समस्या असल्या, काही आपल्याला काम पटले नाही, त्याविषयी तक्रार करतो आपण. तर ती तक्रार त्या वहीमध्ये नोंदवली जाते. तर नमुना क्रमांक 28. स्वच्छता व आरोग्य नोंद. तर आपल्या गावामध्ये काय स्वच्छता आहे, आरोग्यासाठी काय करते, हे असे ग्रामसेवकाच्या हेतूने त्या वहीमध्ये घेतलेले असते. नमुना क्रमांक 29. पाणी पुरवठा नोंद. तर कुठे कुठे पाणी आहे, पुरवठले आहे, पुण्या गल्लीमध्ये काय चालू आहे पाण्याची, कुठे पाईपलाईन फुटली वगैरे त्या वहीमध्ये नोंद केली जाते आणि ती नंतर कामात आणल्या जाते. तर नमुना क्रमांक 30. विद्युत लाईट बिल नोंद. विद्युत लाईट नोंद. तर लाईटिंगची म्हणजे आता तिथे काय चालू आहे काय नाही त्याच्यावर ते मीटर वगैरे चालते, त्या लाईटची नोंद केली जाते. नमुना क्रमांक 31. शासकीय योजना लाभार्थी नोंद. तर आपल्या गावामध्ये कुणाकुणाला शासकीय योजना आलेल्या आहेत, काय आलेल्या आहेत, ते सर्व नोंद घेतली जाते. अशा प्रकारची नमुना क्रमांक 32. लेखापरीक्षण नोंद. तर हे असे लेखापरीक्षण म्हणजे काय कुठे आहे काय नाही याची लेखापरीक्षणमध्ये ठेवलेली असते. नमुना क्रमांक 33. इतर विषयी नोंद. तर अशा प्रकारे काही पण वेगळे काही झाले त्याविषयी एक नोंद वही असते, तर त्या वहीमध्ये ते घेतले जाते. तर अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते माहिती होते व तुम्ही कोणकोणत्या वही पाहिजे आहे हे कमेंटमध्ये सांगू शकता. मित्रांनो, कमेंट करा असे काय एवढ्यापैकी तुम्ही काय काय बघितले आहे आणि हे जे 33 नमुने आहेत हे पहिल्या कोण्या नमुन्याशी निगडीत आहे, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही आता काहीतरी समजले का? आता तुम्ही पाहू शकता. तक्रार वही. तक्रार वही कशाशी निगडीत आहे? पाणी पुरवठा नोंदवहीसाठी. पाणी पुरवठा नोंदवही कुठे पाणी पुरवठा होत नसला वगैरे तर इथे तक्रार करायची. स्वच्छता व आरोग्य नोंद. कुठं स्वच्छता वगैरे नसली तर तक्रार करायची. अशा प्रकारे हे आहे, तर तुम्ही पाहू शकता. तर याच्यामध्ये मुद्दे काय आहेत? हे सर्व नमुने ग्रामपंचायतच्या दैनंदिन प्रशासनासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि खरंच दैनंदिन जीवनासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. आणि सेकंड नंबर, सर्व नोंदी व्यवस्थित ठेवल्या तर ॲडिट आणि तपासणी सोपी होते. तर हे 33 जे नमुने आहेत हे जर व्यवस्थित ठेवले तर जी तपासणी करतात आल्यावर साहेब त्यामध्ये त्याला सोयीस्कर जाते. क्वेश्चन 3 नंबर, ग्रामसेवक सचिव हे नमुने नियमित भरतात आणि अद्ययावत ठेवतात. तर हे ग्रामसेवक व सचिव हे नोंद व्यवस्थित करत असतात आणि त्यांना जपून ठेवतात. ग्रामविकास पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हे नमुने उपयुक्त आहेत. तर अशा प्रकारे हे नमुने असतात. तर तुम्हाला याविषयी जाणून आज आपल्यासोबत एक नवीनच काहीतरी मिळाले आहे ज्ञान. त्यामुळे तुम्ही आपल्याला फॉलो करून सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्यासोबत जुडण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या.
तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये, नवीन आपल्याला एखादी माहिती देऊ. तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला.